चक्क बेडवरून पडून मृत्यू होऊ शकतो यावर कुणाचा विश्वास बसेल. पण अशी धक्कादायक घटना खरंच घडली आहे आणि ती देखील एका पोलिसासोबत. अवघ्या 32 वर्ष वय असलेल्या पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू झालाय. नेमकी ही घटना महाराष्ट्रात कुठे घडली, कुणासोबत घडली आणि केव्हा घडली तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोलापूर जिल्ह्यातून एक काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली. एका 32 वर्षीय ट्रॅफिक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूरच्या पोलीस वसाहतीत 32 वर्षांचे संभाजी शिवाजी दोलतोडे राहत होते. रविवारी पहाटेच 5 वाजण्याच्या सुमारास ते झोपेतच बेडवरून पडल्याची बातमी समोर आली. बेडवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना उलटी झाली. उलटी झाल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. सोलापूर शहरातल्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास त्यांना दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांना मृत घोषित केलं. तरुण वाहतूक पोलिसाच्या अकाली मृत्यूनं सोलापूर पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जाते. पोलीस अंमलदार असलेला संभाजी दोलतोडे हे मूळगाव उपळाई खुर्द येथील होते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी देखील त्यांच्यावरच होती. संभाजी यांना एक 8 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने दोलतोडे कुटुंबाचा आधारच हिरावला गेलाय. आता या दुःखातून सावरायचं कसं हा प्रश्नही या कुटुंबासमोर आहे. एकूणच या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते.